नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत नवोदयचा पुस्तकातील गणित, त्यात स्वाध्याय 4.2 त्याच्यातला पहिला प्रश्न पाहूया। पुढील पैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आता मोठी संख्या शोधायची आहे, ह्या गोष्टी तुम्हाला माहित असतील। ए मध्ये आपल्याला दिलंय 0.0003 या ठिकाणी किती पैकी दशांश नाही किती पैकी भाग केले ते शोधूया। 1 2 3 4 वरती 4 अंक आहेत, म्हणजे एकावर 4 शून्य येतील आणि 4 शून्य आले म्हणजे 10,000 पैकी तिसरा भाग आहे। नंतर बी पाहूया। बी 0.003 या ठिकाणी दशांश चिन्हानंतर 3 अंक आहेत, म्हणजे एकावर 3 शून्य येतील, हा हजारापैकी तिसरा भाग आहे। नंतर सी पाहूया। 0.03 वरती दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत, म्हणजे एकावर 2 शून्य येतील, मग ह्या ठिकाणी 100पैकी तिसरा भाग आहे। जर डी पाहणार 0.3 या ठिकाणी 10 पैकी 3 भाग, मग या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 10 भागांपैकी 3च भाग आहेत। हे जे भाग झाले हे सगळ्यात छोटे छोटे होत गेलेले आहेत, याच्यापेक्षा हे सर्वात लहान आहेत, म्हणून पर्याय क्रमांक डी याचं योग्य उत्तर आहे। पुढचं पाहूया दुसरं। पुढील पैकी कोणत्या संख्या उतरत्या क्रमाने आहेत? मग उतरत्या क्रमाने मांडणी करत असताना विद्यार्थी मित्रांनो, मोठी अंक किंवा संख्या जी असतील ती सुरुवातीला असते, नंतर ती लहान लहान होत जाणार आहे, म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर। सुरुवातीला पाहूया ए 12.075 पुन्हा 12.705 ह्या संख्येपेक्षा ही संख्या मोठी आहे। काय आहे? मोठी आहे, म्हणजे ही आली छोटी, पण सुरुवातीला मोठी संख्या 1 नंबरला हवी, या ठिकाणी छोटी संख्या 1 नंबरला आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए येणार नाही, कारण सुरुवातीला मोठी संख्या असली पाहिजे। बी पाहूया। 12.750 12.705 याच्यापेक्षा ही जी संख्या, हे जे अंक आहेत ते लहान आहेत, म्हणजेच मोठी मिळाली, मोठीपेक्षा ही लहान। नंतर या ठिकाणी 12.705 याच्यापेक्षा ही आणखी लहान आहे, म्हणजे आपल्याला जे उतरत्या क्रमाने सांगितलेलं होतं ती मांडणी आपल्याला बी मध्ये दिसत आहे, म्हणून बी आपलं योग्य उत्तर। पुढचं पाहणार आहे आपण 3 नंबरचा प्रश्न। जर आणि तर सांगितलेला आहे, तर उत्तर किती येईल? 2015 ला आलेला हा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी ह्या संख्येला 13.5 या संख्येने भागल्यावर 20.6 हे उत्तर आलेलं आहे। मग या ठिकाणी जर विचार केला तर वरती दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत, खाली दशांश चिन्हानंतर 1 अंक आहे, 2 मधून 1 मायनस केला तर 1 उत्तर येतंय, म्हणून दशांश चिन्ह 1 अंकानंतर दिलेला आहे। ह्या ठिकाणी आपण 27,810 भागिले 1.35, मग या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, दशांश चिन्ह दिलेला नाही। जर हा दशांश चिन्ह काढला इथून, तर याला 100 ने गुणावं लागेल, याला 100 ने गुणलं म्हणून वरतीही 100 ने गुणावं लागेल। मग ह्या ठिकाणी दशांश चिन्ह निघाल्यानंतर काय उत्तर येते आपलं? 135 वरती 27,810 आणि नंतर 2 शून्य वाढणार आहेत। मग ह्या ठिकाणी उत्तर ऑलरेडी आपल्याला दिलेलं होतं 20.6, त्या ठिकाणी दशांश चिन्ह होता 1, आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, म्हणून 1 अंकानंतर दशांश चिन्ह दिलेलं आहे। ह्या ठिकाणी उत्तरात दशांश चिन्ह नाही, पण 2 झिरो वाढलेले आहेत, मग ह्या ठिकाणी ह्या संख्येतून दशांश चिन्ह काढूया
आणि 2 झिरो जर दिले तर डायरेक्टली आपल्याला उत्तर मिळत आहे। हे उत्तर आपल्याला पर्यायात शोधायचं आहे। पर्याय ए मध्ये नाही, पर्याय बी मध्ये ते उत्तर दिलेलं आहे, म्हणून बी हा याचं योग्य उत्तर। काही वेळेला तुम्हाला या ट्रिकचा, क्लुप्त्यांचा किंवा काही प्रॅक्टिसने तुम्हाला प्रश्न सोडवल्यानंतर या पद्धतीने तुम्हाला लवकर सोडवता येईल। प्रश्न चौथा पाहूया। 4.239 ला 0.9 ने भागाकार दिल्यावर हाती येतोय। आता या ठिकाणी 2023 ला आलेला प्रश्न आहे। सुरुवातीला दशांश चिन्ह काढूया, 3 9 दशांश चिन्ह 9। आता दशांश चिन्ह जर या ठिकाणी काढायचं आहे तर मी याला 10 ने गुणेल, कारण एकच घर आहे। या ठिकाणी मिळेल खाली 9 आणि वरती मिळणारे 42 दशांश चिन्ह 39। मग खालच्या संख्येने वरच्या संख्येला आपण भाग देतो हे तुम्हाला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो। या ठिकाणी मी भाग देऊन तुम्हाला दाखवतो। आडव्या पद्धतीने सोडवलं तरी चालेल, उभ्या पद्धतीने सोडवलं तरी चालेल। 9 4 जा 36 होतात। या ठिकाणी 42 मधून 36 जर मायनस केले तर 6 उरतात। दशांश चिन्हानंतर दशांश चिन्ह, वरचा 3 खाली उतरवला जशास तसा। 9 7 जा 63 होतात। मग 63 मधून 63 मायनस केले तर 0 0। पुढची संख्या खाली जशास तशी। 9 1 जा 9, उत्तर आलं या ठिकाणी 4.71। पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे 5वा। 0.8 आणि 0.04 यांचा गुणाकार किती? पहा विद्यार्थी मित्रांनो, सोपा प्रश्न आहे। या ठिकाणी 0.04 ने त्याला गुणायचं आहे। आपण गुणाकार करतो त्याच पद्धतीने गुणाकार करा, नंतर दशांश चिन्ह वाढवा। 4 8 जा 32, 32 चा 2 3 कॅरी, 4 0 0 आणि त्याच्यात 3 मिळवले तर जशास तसे। आता 4 आपलं सोडवला गेला, म्हणून इथे एक 0 0 1 0 0 0 0। 2 अंकांनी झाल्यानंतर 2 0 आणि 0 1 0 0 1 0 यांची बेरीज केली तर आपल्याला या ठिकाणी 0 0 3 2। आता किती दशांश चिन्ह आहे ते मोजूया। खाली 2 घरानंतर दशांश चिन्ह, म्हणून हे 2 आणि इथं 1, एकूण झाले 3 अंक, म्हणून या ठिकाणी दशांश चिन्ह इथं आहे। 1 2 3 अंकानंतर दशांश चिन्ह जर दिला तर 0.032 हे आपलं उत्तर दिलेलं आहे आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये, म्हणून सी हा आपलं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न 6वा। 2 संख्यांचा गुणाकार 3.92 आहे, त्यापैकी एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, तर त्यातील मोठी संख्या कोणती? या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 1 आणि 2 कोणतीही संख्या दिलेली नाही, पण उत्तर दिलेलं आहे। एक संख्या आणि ही दुसरी संख्या, या ठिकाणी दुसरी संख्येचा दुप्पट बघा, त्यापैकी एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, याला x मानलं तर हे होतील 2x। ह्यावरून आपण आता समीकरण तयार करूया। x + 2x बरोबर, या ठिकाणी उत्तर आपल्याला दिलेलं आहे 3.92। या ठिकाणी x जर घेतले तर 2x होतात आणि हा इकडे गुणाकार आहे, तिकडे जाताना भागाकार होईल। मग ह्या ठिकाणी हा जो 2x आहे हा x असल्यामुळे x चा वर्ग होईल आणि या ठिकाणी 0.92 हा गुणाकारचा 2 इथं आला भागाकार। 2 1 जा 2 1 जा 2। आता 3 मधून जर 2 मायनस केले तर 1 उरतात। हा दशांश चिन्ह इथं जशास तसा, इथं 1 दिल्यामुळे संख्या तयार होते 19। 2 9 जा, सॉरी इथं 2 9 जा घेऊया।
2 9 जा 18, ह्या ठिकाणी 19 मधून जर 80 मायनस केले तर 1 उरतात आणि 2 6 जा 12, मग ह्या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं 1.92. पण हे काय सॉरी 6, पण ह्या ठिकाणी काय मिळालेलं आहे x चा वर्ग म्हणजे x, ह्या ठिकाणी वर्ग दिलेला आहे, आपल्याला वर्गमूळ शोधावं लागेल. जर या ठिकाणी दशांश चिन्ह काढायचं आहे म्हणून याला 100 ने आपल्याला भाग द्यावा लागेल. वर्गमुळात ही संख्या वर्गमुळात मिळालेली आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, 100चा वर्गमूळ मिळाला आपल्याला 10 आणि इथून पॉइंट इथं आल्यामुळे ही संख्या झाली 196. आता 196 कोणाचा वर्ग आहे तर 14चा वर्ग आहे. हे मिळाले 14. आता हे मिळाल्यानंतर वर्गमूळ निघेल, या ठिकाणी 1 0 आहे म्हणून इथचा जो दशांश आहे तो इथं येईल. इथं मिळालं 1.4, म्हणजे ही मिळाली आपल्याला x ची किंमत. x ची किंमत मिळाली आपल्याला 1.4. आपल्याला विचारली 2x ची किंमत, मग या ठिकाणी 1/4 याला 2 ने गुणूया. 2 4 जा 8, 2 1 जा 2, एक अंकानंतर दशांश चिन्ह जशास तशा. 2.8 पर्याय क्रमांक 4 B याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न 7वा. 2 दशमांश संख्यांचा गुणाकार 14.837 आहे. जर त्यापैकी एक संख्या 4.01 असेल तर दुसरी दशमांश संख्या कोणती? 2010 ला आलेला हा प्रश्न. या ठिकाणी शॉर्टकट पण आपण शोधू शकतो आणि लॉंग कट पण शोधू शकतो. 14.837 भागिले 4.01. या ठिकाणी 2 अंकानंतर दशांश चिन्ह आहे, तो जर काढायचा असेल तर खाली 100 ने गुणावं लागेल. खाली 100 म्हणून वरतीही 100 ने गुणूया. खाली मिळाले 401 आणि वरती दशांश चिन्ह इथं आल्यामुळे आपल्याला 1483.7. आता ह्या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, खालच्या संख्येने वरच्या संख्येला भाग दिल्यानंतर आपल्याला उत्तर शोधायचं आहे. मग सुरुवातीला पहिला अंक बघा इथं 4 दिलाय. पहिल्या संख्येने जर याला भाग दिला तर जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत, पण लहान संख्या मिळते. 4 1 जा 4, 4 2 जा 8 आणि 4 3 जा 12. म्हणजे या संख्येला जर आपण 3 ने गुणलं तर वरच्या संख्येतून ती आपण मायनस करू शकतो, कारण याच्यापेक्षा लहान संख्या आपल्याला मिळत आहे. 3 1 जा 3, 3 0 0 आणि 3 4 जा 12. ह्या ठिकाणी 1483 मधून 1203 मायनस करूया. 0 8 2 0. इथं झाले 280. आता हा 7 खाली जशास तसा. काय नंबर होता विद्यार्थी मित्रांनो? 3, म्हणून याला कट केला, इथं घेतले 3 आणि हा दशांश चिन्ह इथं जशास तसा. हा 7 खाली उतरवला. खाली उतरवल्यामुळे आपल्याला मिळाले 2807. आता याला आपल्याला द्यायचे 401 ने भाग. मी पुन्हा त्याच कृतीचा विचार करेल. 4च्या टेबल मध्ये 28 येत आहेत का? हो येत आहेत. मग 4 7 जा 28. मग आता ह्या 401 ला मी 7 ने भाग देईल, सॉरी मल्टिप्लाय म्हणजे गुणाकार करेल. 7 1 जा 7, 7 0 0 आणि 7 4 जा 28. म्हणजे हे उत्तर मला मिळत आहे. म्हणजे ह्या ठिकाणी पूर्ण भाग जातोय तो 7 नंबरला, म्हणून इथं उत्तर मिळालंय 3.7 आणि 3.7 या ठिकाणी ए पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे. दुसऱ्या पद्धतीने पाहूया. या ठिकाणी 14.837 आणि या ठिकाणी 4.01.
पहा विद्यार्थी मित्रांनो, वरती किती दशांश संख्या आहेत? दशांश चिन्हानंतर 1 2 3, खाली 2, मायनस केले तर उरले 1. म्हणजे या ठिकाणी जे उत्तर मिळणार आहे आपल्याला ते 1 दशांश चिन्हात मिळणार आहे. म्हणजे एक संख्यानंतर ती संख्या कोणती असो त्याचा नंतरच दशांश चिन्ह असणार आहे. ह्या ठिकाणी इथं 3 अंकानंतर दशांश चिन्ह आहे, इथं दशांश चिन्ह नाही म्हणून हे पण येणार नाही. इथं 2 अंकानंतर दशांश चिन्ह आहे म्हणून ते पण येणार नाही. इथं 1 अंकानंतर दशांश चिन्ह म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 8वा. जर या संख्येने या संख्येला भागलं तर उत्तर दिलेलं आहे. या संख्येला या संख्येने भागलं ची किंमत किती? 2016 ला आलेला हा प्रश्न आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 12,276 भागिले 1.55 बरोबर 7,920. ह्या दशांश अपूर्णांकाने जर या संख्येला भागलं तर उत्तर आपल्याला दिलेलं आहे. ह्याच ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, ही संख्या आणि ही संख्या दिलेली आहे, ही संख्या दिलेली नाही. म्हणजे या ठिकाणी पहा 12,27.1 भागिले 7,920. आता वरती जे दिलेलं आहे 1 अंकानंतर दशांश चिन्ह आहे, खालची संख्या पूर्ण आहे. मग ह्या ठिकाणी 1 दशांश चिन्ह जर इकडे वाढवला तर पहा 0 दशांश हा इकडे 155, कारण 1 अंकानंतर दशांश चिन्ह होता. मग ह्या ठिकाणी असं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 नाही, बी नाही, सी मध्ये दिलंय. म्हणजे या ठिकाणी लगेच आपल्याला उत्तर मिळालं पर्याय क्रमांक सी, त्याचं योग्य उत्तर. किंवा तुम्ही ह्या ठिकाणी 12,27.6 आणि 7,920 या संख्येला वरच्या संख्येला खालच्या संख्येने तुम्ही भाग देऊ शकता. कसोट्यांचा वापर करा, 9ची कसोटी, 6ची, 2ची यांचा वापर करून तुम्ही ते सोडवू शकता. पुढचा प्रश्न आहे 9वा आणि त्या ठिकाणी आपल्याला वेळ नसतो म्हणून मी जास्त करून तुम्हाला शॉर्टकट क्लुप्त्याचा वापर करून प्रश्न सोडवून देत आहे. आता शेवटचा प्रश्न आहे आपला 9वा. जेव्हा या संख्येला 8 ने भागावे तेव्हा येणाऱ्या भागात असेल. 2018 ला आलेला प्रश्न आहे. 48.480 या संख्येला 8 ने भाग द्यायचा आहे. 8 1 जा 8 आणि 8 6 जा 48 होतात. दशांश चिन्ह जशास तसं. आता 8 च्या टेबल मध्ये 4 येत नाही म्हणून घेतला 0. 4 जसास तसा उरला. 4 वर 8 खाली उतरवला तर संख्या तयार होते 48. 8 च्या टेबल मध्ये 6 नंबरला पुन्हा 48 येतो आणि हा शून्य जसास तसा 6.060 पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.